महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडताना पाहायला मिळालेल्या आहेत। शिवसेनेचं जे केंद्रबिंदू आहे ते म्हणजे शिवसेना भवन। मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकीकडे शिवसेनेचेच नेते हे शिंदेंच्या पक्षात म्हणजे शिवसेनेत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे आता शिंदेंचं देखील एक सेना भवन असणार आहे। या संदर्भातली जागा निश्चिती ही देखील सुरू असल्याची माहिती मिळते। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री संजय शिरसाटजी आहेत। सर, काय सांगाल, शिवसेनेचं आता दुसरं सेना भवन उभं राहणार आहे? हे बघा, शिवसेनेचं सेना भवन म्हणून नाही तर कार्यकर्त्याचं मंदिर ज्याला आम्ही म्हणतो ते सगळीकडे आम्ही उभे करायचा प्रयत्न आहे। शिवसेना भवन मुंबईत असावं, नो डाऊट असावंच, त्यासाठी जागेची शोध चालू आहे। चांगली जागा शोधायचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व सहकार्य करतोय। चांगली जागा भेटली तर निश्चित एकदम मोठं चांगल्या प्रकारचं शिवसेना भवन होणार आहे। त्याच पद्धतीने मराठवाड्यामध्ये आता 1-1.5 महिन्यामध्ये मराठवाड्याचं केंद्र म्हणून संभाजीनगरला आम्ही सेना भवन बांधतोय। सगळीकडे असं अनेक जिल्ह्यामध्ये एक कार्यालय असावं आणि मतदारसंघामध्ये असावं आणि मराठवाड्याचं केंद्र असावं, असं सगळीकडची आमची प्रोसेस सुरू आहे। त्याच पद्धतीने नाशिक असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पक्ष वाढवण्यासाठी किंवा पक्षाची वाढ करण्यासाठी कार्यकर्त्याला एक स्थान असावं लागतं, एक बैठक असावी लागते आणि ती बैठकसाठी आम्ही हा प्रयत्न करतोय। एकीकडे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं शिवसेनेचं राजकारण हे आतापर्यंत सेना भवनातनं आखलं जात होतं आणि त्या स्वरूपात नवीन सेना भवन असावं या अनुषंगाने जागांची चाचपणी ही देखील सुरू असल्याचं कळतंय। BKC आणि दादर या 2 ठिकाणी जागांची पाहणी देखील झालेली आहे। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंची इच्छा आहे की दादरमध्येच शिवसेना भवन असावं, त्या अनुषंगाने जागांची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। दादर हे असं सेंटर आहे ज्या ठिकाणून मुंबईमध्ये काय महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मेसेज द्यायचं काम दादर या भागाने केलेलं आहे, म्हणून तिथं असावं। शिवसेना प्रमुखाची समाधीस्थळ त्या ठिकाणी आहेत म्हणून तिथं असावं। म्हणून आमचा प्रयत्न शिवसेना प्रमुखाबरोबर जी आमची अटॅचमेंट आहे त्याच परिसरामध्ये शिवसेना भवन असावं, म्हणून आमचा तो प्रयत्न आहे। दुसरं सेना भवन हे देखील त्याच दादरमध्ये असणार आहे, त्याकडे कसं नेमकं पाहता आता त्या सेना भवनची काय त्या मालकीवरून त्यांचा आपसातला असलेला वाद आहे। आम्हाला प्रॉपर्टी कमवायची नाही आहे, आम्हाला कार्यकर्त्याचं एक मंदिर उभं करायचं हे तुम्हाला सांगितलं। कार्यकर्ता येऊन तिथं आला पाहिजे, त्यांनी शिवसेना प्रमुखाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि एक नवी उभारी घेऊन आपल्या महाराष्ट्रभर त्यांनी काम केलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे। बातचीत केल्याबद्दल तर नक्कीच नवं उभं राहणारं जे शिवसेना भवन असेल हे कार्यकर्त्यांचं एक मंदिर असेल। त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या एकूणच जे विचार आहेत ते त्या ठिकाणी जोपासले जातीलच आणि नेमकं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच हे उभं राहील असा विश्वास या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सनगरेसह मी सुरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।